त्यांचाच माणूस लागतो तिथे, IAS अधिकारी किंवा IPS अधिकारी. हीच गोष्ट मला त्यांच्याकडनं आतमध्ये कळली. मग मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण मराठी म्हणून घ्यायला आपण लाज. आपापल्या राज्याचा विचार करून जर बघत असेल, पुढे जात असेल, तर मला असं वाटतं तुम्ही सगळे मराठी आहात. आपण कशाला विचार करायचा या गोष्टींचा? महाराष्ट्राने प्रत्येक वेळेला जगाला, देशाला विचार दिला, याच्याबद्दल वादच नाही. महाराष्ट्र प्रत्येक वेळेला देशाचा विचार करत आला, याबद्दलही शंका नाही. प्रत्येक वेळेला देशाचा विचार करत आला. पण देशामधली सगळी राज्य विचार करताना पहिल्यांदा आपल्या प्रांताचा विचार करत आले. हे दुर्दैव. या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही करा, काम करण्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण महाराष्ट्राचा विचार तुम्हाला पहिला मनातनं काढता येणार नाही. तो तुम्हाला सदैव ठेवावा लागेल. एक उदाहरण म्हणून सांगतो, उदाहरण म्हणून काय प्रकारचे कसे असतात बघा. प्रत्येक जण तसा असतो. मी माझ्या मागच्या एकदा एका भाषणामध्ये मी ही गोष्ट सांगितली होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र राज्यामधले एक दाक्षिणात्य अधिकारी, आज आहेत की नाही मला माहित नाही, असतीलही. आणि त्यावेळेला BMWचा कारखाना हा महाराष्ट्रामध्ये येत होता आणि BMWचे सर्व अधिकारी महाराष्ट्रामध्ये आले होते मुख्यमंत्र्यांना भेटायला. त्यावेळेला काहीतरी कारणाने विलासराव देशमुखांकडे काहीतरी वेळ नव्हता आणि वेळ नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सांगितलं की जरा यांच्याशी बोलून घ्या. हे इकडे महाराष्ट्रामध्ये येऊ इच्छितात. त्यांना जे जे काही लागेल ते सगळं तुम्ही त्यांना द्या. आणि मुख्यमंत्री कुठेतरी बाहेर निघून गेले. तो अधिकारी बसला. त्याच्यासमोर ते सगळे BMWचे अधिकारी बसले होते. आणि बैठकीला सुरुवात झाल्या त्या माणसाने त्या अधिकाऱ्याने प्रत्येक गोष्टीला नाही, होणार नाही, वेळ लागेल, बघावं लागेल, पाहावं लागेल, करता येणार नाही, सगळा नंदाचा पाडा सुरू केला त्यांनी. थोड्या वेळाने ते सगळे BMWचे अधिकारी उठले. बोले ठीक आहे म्हणे, आम्ही आता येतो, निघतो. ते बाहेर गेले. बाहेर गेल्या त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी आपल्या तामिळनाडूमधल्या एका कलिगला फोन केला आणि सांगितलं की इथून आता BMWचे सगळे अधिकारी इथून निघालेले आहेत. ही त्यांची नावं, हे त्यांचे नंबर, ताबडतोब फोन करा आणि तामिळनाडूला मागून घ्या. BMWचा कारखाना तामिळनाडूमध्ये गेला. महाराष्ट्रात असून देखील जर समजा त्यांच्या राज्याबद्दल आणि प्रांताबद्दल प्रेम असू शकतं, तर तुम्ही कुठच्याही राज्यात जा, तुम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रेम दाखवायला हरकत काय? मी इतके दिवस जे बोंबलून जे सतत सांगतोय, आज युरोपात तेच झालं. काय ते ब्रेक्झिट काय कुठून शब्द काढतात. मला पहिल्यांदा सुरुवातीला कळे ना, म्हटलं मला सोडलं नवीन काय बाजारात वीट वगैरे आली की काय बाबा. कशामुळे इंग्लंड बाहेर पडला? मी इतके दिवस जे सांगतोय, इतके दिवस जे बोलतोय, त्याच्यामुळेच इंग्लंड बाहेर पडला. की आमच्याकडच्या तरुणांचं काय करायचं, आमच्याकडच्या नोकऱ्यांचं काय करायचं, आमच्याकडे पगार वाढत नाहीयेत, बाहेरून लोक येत आहेत, लोंढे येत आहेत, आमच्या मुलांना इथे काम मिळत नाहीये. आणि हा जगाचा विचार आहे. हा जगामध्ये हेच प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट सुरू आहे. राज ठाकरे बोलला की संकुचित. तो ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या मराठी मुलांबद्दल, मराठी मुलं आता ही मुलं जातील कुठे? आता प्रत्येकाला काय असे पोस्टिंग मिळत नसते हो की बाबा मला नोकरी पाहिजे, आसामला चाललो. या महाराष्ट्रामधल्या ह्या मुलांना इथेच कामं मिळाली पाहिजेत आणि इथे कामं आहेत. पण इथे कामं असताना बाहेरून लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला माझ्या मराठी मुलांना कामं मिळत नाही, तेव्हा करायचं काय? तेव्हा माझी इच्छा आहे की आपल्यासारख्या अधिकाऱ्यांनी जागृत राहून त्या मुलांना इथे नोकऱ्या दिल्या गेल्या पाहिजेत. मला लाज वाटते या सगळ्या गोष्टींची. मागच्या वेळेला मी हा विषय बोललो, ज्या वेळेला त्या रिक्षांचा विषय बोललो, म्हटलं माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मिळणार नसतील तर ते या बाहेर येणाऱ्या रिक्षा जाळून टाका, लगेच जाळून टाका. सुरू आपले हे तर काय, हे पसलेले असतात. काय वाटतं, जाळावी की न जाळावी? लगेच त्यांच्या चर्चा रात्रीच्या 9 वाजताच्या सुरू. आणि नळावरची भांडणं सगळी आपली.
आणि मग तो कोणतरी एक स्टुडिओच्या बाहेर असतो तो. आ आ काय बोलला? बरं एका ठिकाणी त्याचा माईक बंद केलेला असतो, बडबड 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 एका चौकोनात कुठेतरी करत बसलेला असतो. टाइमपास याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण राज ठाकरे हे का बोलतोय, कशासाठी बोलतोय याचा विचार नाही. तो जाळा असं का बोलला? हा काय उद्योग आहे का? आमच्या महाराष्ट्रामधले आमचे तहसीलदार, मराठी तहसीलदार आमचंच कुंपण शेत खात आहे. आणि हे ज्या वेळेला बाहेरच्या प्रांतातल्या मुलांना, आज माझ्या महाराष्ट्रामधल्या, मराठवाड्यामधल्या, विदर्भामधल्या, पश्चिम महाराष्ट्रामधल्या, कोकणामधल्या, उत्तर महाराष्ट्रामधल्या मुलांना माहित नाही, ठाण्यामधल्या अनेक ग्रामीण भागातल्या मुलांना माहिती नाही की आज मुंबई, ठाण्यामध्ये, शहरांमध्ये आज अशा प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, होत आहेत, राज्य सरकारतर्फे होत आहेत. आणि तिथे बाहेरची मुलं भरता तुम्ही का? आता फक्त परीक्षेसाठी? निर्णय घेणारे पण आमचेच मराठी मंत्री. आणि जर समजा अशा प्रकारचे मंत्री जर समजा विचार करणार असतील, तर मला असं वाटतं की त्या वेळेला आपण जे सगळेजण बोलतात ना, ते तुम्ही आय एस अधिकारी, तुम्ही ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मध्यंतरी काय ती बातमी आली, काय ते एकनाथ खडसेंना दाऊद इब्राहिमने फोन केला. ती जेव्हा बातमी वाचली तर म्हटलं खरंच दाऊदचं काय सगळं सगळं संपलेलं दिसतंय. एकनाथ खडसेंना फोन करायची वेळ आली दाऊद इब्राहिमला. काय सर, काय परिस्थिती येऊन टेकली म्हटलं दाऊदवर. तो आपला हरामी तिकडनं पाकिस्तानामधनं सगळे यंत्रणा राबवतोय, पटकन एक फोन लावला, खडसे. असं काय होऊ शकतं का? बरं आपल्याकडच्या पण परत ते संध्याकाळी परत रात्री 9 वाजता सुरू. काय वाटतं, आला असेल फोन की नाही आला असेल? मजा चालू आहे सगळी, काही टाइमपास चालू आहे. आज जे जगात घडतंय, आज महाराष्ट्रात, मी मागच्या वेळेला मला त्या युरोपीय साहित्य संमेलन काय कुठचं ते असतं, मराठी संमेलन कुठचं, तिथे मला बोलवलं होतं. आणि मी तेव्हा भाषण करताना मी सांगितलं होतं की भारत हा देखील युरोप सारखा आहे. ही सगळी राज्य ही एक एक वेगवेगळे देश आहेत. या प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा आहे, प्रत्येक राज्याची स्वतंत्र एक संस्कृती आहे, त्याचा एक खाद्य संस्कृती आहे, त्याचे पेहराव आहे, प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि ते सगळे राज्य एक भारत म्हणून एक आहेत. युरोपमध्ये आज काय आहे, ती 27-28 देश जे आहेत, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे, प्रत्येकाची खाद्यपदार्थ म्हणजे खाणं वेगळं आहे, पिणं वेगळं आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण दुसऱ्या महायुद्धानंतर परत तशी वेळ येऊ नये म्हणून सगळे देश एकत्र आले आहेत की तशी वेळ येऊ नये. जसं आपल्यावरती जशी काही संकट होती पूर्वी मोगलांची आणि इतर ब्रिटिशांची, हे असलं येऊ नये म्हणून सगळे एकत्र आले, ही सगळी राज्य बनली. आज सगळ्या वेगवेगळ्या भाषा आहेत प्रत्येक राज्यामध्ये, आणि वेगवेगळ्या भाषा असून देखील आमची करन्सी एक आहे, जसं त्यांचा युरो आहे. पण आज फाटाफुटीची काय वेळ आली त्यांच्यावरती? आज इंग्लंड म्हणते आम्हाला बाजूला व्हायचंय, काही युरोपमधले काही देश म्हणतात की आम्हाला बाजूला व्हायचंय, आम्हाला एकत्र यायचंय. हे सगळं सुरू कुठून झालं? हे सगळं बाहेरच्या येणाऱ्या लोंढ्यांमुळे. की माझ्या इकडे मुलं जन्माला येत आहेत, माझ्या इकडे मुलांना काम नाहीये, ते हातावर हात ठेवून बसलेले आहेत. आणि बाहेरून जर समजा लोक येऊन जर इथे काम घेऊन जाणार असतील, तो राग, ती चीड, त्यातनं आज इंग्लंड बाहेर पडला, उद्या अजून कोणी बाहेर पडेल. पुढे काय संकट येईल, काय होईल, आर्थिक संकट काय काय येतील, काय कल्पना नाही. काय होईल पुढे माहित नाही, मला कोणालाच माहिती नाहीये. पण आज मुंबई महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती आहे. मी ते हेच सांगतोय की माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना जोपर्यंत आमचं पोट भरू दे, आमच्या महाराष्ट्रातल्या माझ्या मुलांना, माझ्या इकडच्या मराठी मुलींना यांना काम मिळू देत, त्यांना ऍडमिशन्स मिळू देत कॉलेजमध्ये, त्यांना सर्व काही मिळू देत. उरलं या भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे वाद. मी मागे विधानसभेच्या वेळेला मी सांगितलं होतं, लोकसभेच्या वेळेला मी सांगितलं होतं, नरेंद्र मोदी त्याशी फोन आला त्यावेळेला राहिलं बोलायचं, भेटलो की बोलीन. मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की पण जेव्हा सत्तेवरती याल त्यावेळेला पहिली 5 वर्ष उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडकडे लक्ष द्या, दुसऱ्या कुठच्याही राज्यांकडे लक्ष द्यायची गरज नाही. हे बाकीची राज्य कशीही चालणार. मी तेव्हाही सांगितलं होतं, हा उत्तर प्रदेश सारखा देश
पहिले समजून घेत नाहीत माझ्याकडनं, मी काय बोलतो हे समजून घेत नाहीत. हा उत्तर प्रदेश सारखा देश, ज्या उत्तर प्रदेशामध्ये निवडणुकीचा मतदारसंघ कोणाकोणाचा, पंडित जवाहरलाल नेहरू उत्तर प्रदेश, इंदिरा गांधी उत्तर प्रदेश, लाल बहादूर शास्त्री उत्तर प्रदेश, व्हीपी सिंग उत्तर प्रदेश, अटल बिहारी वाजपेयी उत्तर प्रदेश, तुमचा राजीव गांधी उत्तर प्रदेश, राहुल गांधी उत्तर प्रदेश, सोनिया गांधी उत्तर प्रदेश, नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश. अजून काही राहून गेले असतील माझ्याकडनं तर. एवढे सर्व पंतप्रधान एका राज्यातनं जेव्हा बाहेर निवडून जातात आणि या देशाचे पंतप्रधान म्हणून राहतात, त्यावेळेला त्या राज्यातली माणसं ही बाहेरच्या राज्यात जातात आणि तिकडच्या लोकांना त्रास होतो. ही राज्य का नाही मोठी होत? ज्या राज्यांमध्ये उद्योगधंदे आले पाहिजे तिथल्या मुलांना तिथे काम मिळालं पाहिजे. ज्या ज्या राज्यामध्ये उद्योगधंदे येतील ही स्पर्धा झाली पाहिजे. ही स्पर्धा या प्रत्येक देशामध्ये, या प्रत्येक राज्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे की मी मोठा होणार का तू मोठा होणार. आमच्याकडे कोणती स्पर्धा? मी तुला खड्ड्यात घालू का तू मला पहिला खड्ड्यात घालणार, ही कुठची स्पर्धा? प्रत्येक राज्याने मोठं व्हावं, प्रत्येक राज्यामध्ये उद्योग यावेत, तिथल्या प्रत्येक तरुणांना कामं मिळावी, तरुणींना कामं मिळावी, तिथल्या जी जन्माला आलेली मुलं आहेत त्यांना ऍडमिशन्स मिळाव्यात. आमच्याकडचे ते काय उभे राहतात सगळे शिक्षण सम्राट स्वतःहूनच लावून घेतात. कॉलेजेस उभी करायची आणि मग शिक्षण सम्राट अशी स्वतःच एक पदवी लावून घ्यायची. कुठे मिळते ही पदवी? आणि मग ह्या सगळ्या आमच्या पुण्यासारख्या अनेक ठिकाणी, आज मुंबईसारख्या अनेक ठिकाणी कॉलेजेस उभी करायची आणि कॉलेजेस उभी करून बाहेरच्या राज्यातली मुलं जास्ती पैशावरती शिक्षणासाठी आणायची. हे उद्योग सुरू आहेत. हा शिवछत्रपतींचा विचार घेणार आहोत का आपण? आजही कुठच्याही राज्यामध्ये जर समजा तुम्ही गेलात, मगाशी आपण बोललात, पण कुठच्या राज्यामध्ये मला सांगा शिक्षणामध्ये पुस्तकामध्ये महाराजांचा इतिहास सांगितला जातो? महाराष्ट्र सोडून कुठेही नाही. देशाला काही किंमतच नाही या गोष्टींची. कुठच्याही राज्याला किंमत नाहीये. आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली जी मोठी लोक झाली त्यांचा कुठचाही इतिहास सांगितला जात नाही. आपणच पहिल्यांदा देशाचा विचार करायचा. हो, देशाचा विचार करू आपण. देशाचा विचार करण्याबद्दल कोणाला काही दुमत असण्याचं कारणच नाही. आपला देश आहे. पण प्रत्येक राज्याने पण महाराष्ट्राचा मान राखला पाहिजे ना. त्या पद्धतीने तो राखला जात नाहीये. आणि मग तिथे राज ठाकरे ज्यावेळेला ओरडतो, ज्यावेळेला तो ती गोष्ट ज्यावेळेला सांगतो, त्यावेळेला त्याला म्हणतात हा संकुचित आहे, संकुचित. मग हे विचार करतात तो कोणता? माझ्या सर्व बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी, देश एक राहावा याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण तुमचा सर्वांचा विचार हा पहिल्यांदा महाराष्ट्रासाठी आणि मराठी मुलांसाठी, मराठी मुलींसाठीच झाला पाहिजे. तसं त्यांच्या राज्यातली लोक ज्यावेळेला त्यांच्या लोकांचा जसा पहिला विचार करतात तसाच तो झाला पाहिजे. आणि म्हणून आज इथे सगळेजण तुम्ही इथे आलेले आहात. देशात, विदेशात, महाराष्ट्रात कुठेही असाल, पण महाराष्ट्राचा विसर पडू देऊ नका, मराठी मुलांचा विसर पडू देऊ नका. ज्या मातीतनं तुम्ही इथे जन्माला आलात त्या मातीला विसरू नका. एवढीच फक्त माझी विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि बाकीच्या राज्यातले जे IAS अधिकारी आहेत ते आपल्या राज्याबद्दल कसे प्रामाणिक असतात त्याचं किमान अनुकरण करावं आणि आपल्या आयुष्याची पुढच्या सगळ्या पायऱ्या आपण यशस्वीपणे चढाव्यात अशी मी अपेक्षा बाळगतो. आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि राज्यात असाल, जास्तीत जास्त बघा, विचार करा, महाराष्ट्रात राहण्याचा विचार करा. बाहेर जायचा विचार करू नका फारसं काही, कारण बाहेर गेल्यानंतर पहिली भाषा शिकावी लागते. एक जण मागे आले होते, मला बोलले होते, म्हटलं सध्या कुठे आहात? ते बोलले पश्चिम बंगाल. म्हटलं मग काय बोलता? नाही, भाषा शिकून घेतली. म्हटलं तिथे सोपं आहे. पुलंनी सांगितलं होतं बंगाली भाषा खूप सोपी असते. आपण लहान मुलांशी जशी बोलतो मराठी, ते म्हणजे बंगाली. कशा असलो तू, असं बोललो की झालं. तशा काही सगळ्या भाषा नसतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती, इच्छा बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.